नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन, नंदादीप नेत्रालय येथे मी नेत्रतज्ञ म्हणून काम करतो. पूर्वीच्या काळी मोतीबिंदू हा बऱ्याचदा जास्त वयात होणारा आजार असं म्हटलं जायचं. म्हणजे 60-70मध्ये हा मोतीबिंदूचा आजार व्हायचा. पण गेल्या दशकामध्ये आम्हाला खास करून जाणवतं आहे की 30शीत, 40शीत, 50शीत सुद्धा मोतीबिंदूचं येण्याचं प्रमाण हळूहळू वाढलं आहे. आणि पूर्वीच्या काळी ज्यावेळी तरुण वयात मोतीबिंदू यायचा तर त्याच्यामागे कारण बऱ्याचदा असायचं की डोळ्यामध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचा आजार असण्याची शक्यता असायची. म्हणजे डोळ्यात सूज येत असण्याची शक्यता असायची किंवा मार लागलेला असण्याची शक्यता असायची किंवा जेनेटिक काही फॅक्टर्स असायचे. परंतु आजकाल अशा कुठल्याही रिस्क फॅक्टर नसतानासुद्धा मोतीबिंदू हा लवकर येताना दिसतो. काही लवकर येण्याची कारणं असतात. मेटाबॉलिक डिसीज जसं डायबिटीस, शुगर वाढलं तर त्याच्यामुळे सुद्धा मोतीबिंदू लवकर येऊ शकतो. आम्हाला एक महत्त्वाचं कारण असं वाटतं आहे की सध्या जे पोल्युशन सर्वत्र वाढतं आहे आणि त्याच्यामध्ये खाण्यापिण्यामधून सुद्धा बऱ्याचदा अतिरिक्त औषधाचा वापर केला जातो आहे आणि या सगळ्या पोल्युशनचाच दुष्परिणाम म्हणून आपले एजिंग वाढलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे आपले केससुद्धा आजकाल लवकर पांढरे होत आहेत. तर त्याचप्रमाणे आपल्या डोळ्यातली लेन्स आहे तीसुद्धा लवकर धुरकट होण्याचे चान्सेस आजकाल दिसत आहेत आणि त्यामुळेच हे धुरकट झालेली लेन्स म्हणजेच मोतीबिंदू. त्यामुळे तरुण वयातसुद्धा आजकाल मोतीबिंदू दिसायला लागला आहे. अर्थात मोतीबिंदू झाला असेल तर घाबरायचं काहीच कारण नाही. त्याला ट्रीटमेंटसुद्धा व्यवस्थित योग्य रीतीनं आपण करू शकतोच. पण तरुण वयात मोतीबिंदू येऊ द्यायचा नसेल तर सकस चांगला आहार असणं, ग्रीन व्हेजिटेबल जास्त ठेवणं आणि आपल्या आहाराची आणि व्यायामाची वेळच्या वेळी काळजी घेणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण मोतीबिंदू होणं हे शरीरातल्या एक प्रकारच्या एजिंगचंच एक लक्षण आहे. तर जर तुम्हाला मोतीबिंदूची लक्षणं जाणवत असेल, अंधुक दिसत असेल, जरी तुमचं वय कमी असेल तर जरूर तुम्ही डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवून घ्या. धन्यवाद.